अकोला शहराच्या कायापालटसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधीचा ओघ अकोल्याकडे वळवला आहे। गल्ली ते दिल्लीपर्यंत विकासाची ही डबल इंजिन गती कायम राखण्यासाठी आगामी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा असे आवाहन खासदार अनुप धोत्रे यांनी केले। प्रभाग 10 मधील उमेदवार वैशालीताई शेडके, मंजुताई शेडके, नितीन ताकवाले, अनिल गरड यांच्या प्रचारार्थ आयोजित जनसंपर्क मोहिमेत आणि प्रभाग 16 मधील संजय बढोणे, डॉक्टर मुस्कान पंजवानी, सिद्धार्थ उपरवट यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते झाले। यावेळी आमदार रणधीरभाऊ सावरकर, राष्ट्रवादी महानगराध्यक्ष विजय देशमुख यांची उपस्थिती होती। अकोल्याची संस्कृती आणि सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी भाजपचा विजय ही काळाची गरज आहे। अकोलेकरांना पराभूत करण्याचे कुटील कारस्थान करणाऱ्यांना धडा शिकवून शहराच्या स्वाभिमानासाठी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले। सुहासिनीताई धोत्रे आणि अर्चना शर्मा यांचा झंझावत भाजपच्या महिला आघाडीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे। या प्रचारात चंदाताई शर्मा, चंदाताई ठाकूर, निशा कडी, प्रणिता समरितकर, भाग्यवती भुसारी, सौ देशमुख, सौ नालाट, सौ वानखडे, सौ गावंडे यांच्यासह शेकडो महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय झाले असून घराघरात भाजपचा विचार पोहोचवत आहेत। राजेश्वर मंदिराला ब दर्जा मिळावा आणि त्याला 50 कोटीचा विकास निधी मिळावा। देवेंद्रजीनं 11 जूनला इथं सभेत कबूल केलं। 18 जूनला मुंबईला सभा झाली, बैठक झाली आणि बैठकीमध्ये देवेंद्रजीनं ब वर्ग दर्जा देण्याचा कबूल केला। निधी पण ते देणार आहे। या अकोला शहरामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी 450 कोटी, स्विमिंग पूलसाठी 30 कोटी, महाराष्ट्रात सगळ्यात अद्ययावत असा सांस्कृतिक भवनासाठी 30 कोटी, आपलं जो दवाखाना आहे सरकारी दवाखाना त्याच्यासाठी 100 कोटी, सुपर स्पेशालिटीसाठी 160 कोटी आणि 2000 कोटीचं अकोल्याला नागरी सुविधा देण्याचंही त्यांनी कबूल केलं होतं आणि ते कृतीत उतरवलं आणि आज अनेक कामांच्या वर्क ऑर्डर तयार आहेत। मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की देवाला काही सांगायची गरज नाही, पण देवाला आल्यानंतर आपल्या शहरात राजेश्वर नगरीत काही ते घेऊन गेले पाहिजे, आपलंही काही देणं लागते। आणि म्हणून तुमच्या वतीनं मी देवेंद्रजींना आज अभिवचन देतो की भाऊ, पुढच्या वेळेस जेव्हा याल तेव्हा विजयी सभेसाठी याल। मागच्या वेळेस आलो, तुम्ही सभा घेतली होती, तुम्ही 50चं आवाहन केलं होतं, आपण 48 जागा दिल्या। आज आम्ही या तमाम अकोलेकरांच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो, तुम्हाला वचन देतो की पुढच्या विजयी सभेत येताना 60+ नगरसेवक घेऊन येऊ आणि मगच तुम्हाला आम्ही समोर जाऊ हे अभिवचन देतो। तुम्ही आजपर्यंत जे प्रेम, विशेष प्रेम आमच्यावर केलं त्याचे आभारही मानतो। माझ्यावर तर खूप जास्त प्रेम केलं। Sombra gambira,